आपण बनवणार आहोत मटर पनीर. त्यासाठी आपण पनीर भाजून घेतले चांगले. पनीरला ब्राऊन कलर येऊपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं. पनीर भाजून घेऊन आपण त्याला साईडला काढून घेतलं. नंतर आपण 2 कांदे मोठे चिरून त्याला तेलामध्ये फ्राय करून घेतला. कांदा हा गोल्डन कलर येऊपर्यंत चांगला भाजायचा. नंतर आपण त्याच्यामध्ये लसूण आणि अद्रक तेही चांगली भाजून घ्यायची. अद्रकीचा आणि लसूणचा वास जाईपर्यंत चांगली भाजून घ्यायची. मग त्यानंतर आपण त्यामध्ये काजू टाकून घ्यायचे. काजूही चांगले भाजून घ्यायचे. काजूचा रंग लाल येऊपर्यंत काजू भाजून घ्यायचे चांगले. हे सगळं असं मिक्स करून घेतलं मी काजू टाकून. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घ्यायचं. टोमॅटो पण चांगलं मिक्स करून टमाटर तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. टमाटर मऊ होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण आता चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हे मिक्सरला लावून त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची. तेल तापायला ठेवायचं. त्यामध्ये आपले मिश्रण मिक्स करून घ्यायचं. चांगलं तळायचं तेलामध्ये. यासाठी तळायचं थोडंसं कच्चापणा त्यातला निघून जातं, कारण की आपण सगळं अख्खंच भाजलं होतं. मग पेस्ट करून चांगलं भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण लाल तिखट, मीठ, हळद, मटण मसाला आणि गरम मसाला हे मसाले सगळे मिश्रणामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्याच्या आतमध्ये आपण आपले मटर टाकून घ्यायचे. मटर हे चांगले मिक्स करून घ्यायचे. मटर मिक्स करून झाल्यावर त्याच्यामध्ये आपण आपलं पनीर टाकून घ्यायचं. पनीर हे चांगलं मिक्स करायचं. पनीर मिक्स करून आपण त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं थिकनेस पाहिजे तेवढं आपण पाणी टाकून घ्यायचं. त्यामध्ये चांगलं मिक्स करून उकळी काढून घ्यायची त्याची आणि मग खायचं.